सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे नावाच्या एका व्यक्तीमुळे राज्यातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे असा थेट आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विधानांचाही समाचार घेत हाके म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबत बोलण्यापूर्वी प्रसाद लाड यांनी आपल्या पक्षात विचारणा करावी. त्यांचे घटनात्मक स्थान काय आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. हे असे अनेक प्रश्न आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये 100 सभा घेत आहोत, छोट्या 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 ग्रामीण भागामध्ये. कोण जरांगे कुठलं आंदोलन करतो, काय करतो, देणं घेणं नाही आम्हाला. आम्ही आजपर्यंत संविधानिक भाषेत बोलत आलोय. रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे काय, मागासवर्गीय कुणाला म्हटलं जातं, आरक्षण कुणाला दिलं जातं, या प्रश्नावर आम्ही महाराष्ट्रामध्ये आवाज उठवत आलोय. पण तो कोण कुठला लाड, भाजपचा कुठला परिषदेवरचा वरिष्ठ सभागृहाचा हॉटेलवाला, झाडू पोचा करणारा आमदार, तो मनोज जरांगेकडे जातो. काय कळतं मनोज जरांगेला आणि काय कळतं प्रसाद लाडला? मला वाटतं भाजपनं असली माणसं निवडून भाजप सेल्फ गोल करतोय. ही टिनपाट माणसं आहेत, टिनपाट. ग्रामीण भागामध्ये आमच्या गावगाड्यातल्या बोली भाषेमध्ये आम्ही भटकी विमुक्त जाती जमातीमधली माणसं आहोत, आम्ही ओबीसी मधली माणसं आहोत. अरे आमच्या दिवसाची सुरुवात शिवेनी होते. मग आम्ही जर शिवराळ भाषेत बोलायला लागलो ना, मग हे टंबरेळ काय यांना नॉलेज आहे प्रसाद लाडला आणि मनोज जरांगेला? तुम्ही ओबीसीच्या अनाथ माती काढवायला चालला आहात. आणि गव्हर्नमेंटला आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ओबीसींचा काय से आहे, काय म्हणणं आहे, हे तुम्ही ऐकणार नाही? झुंडीनं कोणतरी उठतो आणि तुम्ही त्यांच्या बाजूनं बेकायदा GR काढता, पारित करता. होय, ओबीसीचं आरक्षण संपलंय. एकच उदाहरण देतो, शेकडोनं उदाहरण आहेत माझ्याकडं. पुण्याजवळ उरळी देवाची फुरसंगीजवळ एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसींच्या राखीव होत्या. 9 पैकी 9 मराठा कुणब्यांचे दाखले काढून 9 पैकी 9 जागा ओबीसींच्या मराठा कुणबींनी घेतल्या. मग दौंडच्या नगराध्यक्ष पदावरती दुर्गादेवी जगदाळे नावाच्या हाय प्रोफाईल खानदानी वतनदारी, ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे, त्यांनी कुणबीचा दाखला काढला आणि ओबीसीच्या जागेवर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली आणि नगराध्यक्ष झाले. काय हो, त्या दुर्गादेवी जगदाळेंच्या बाबतीत या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये कोणतं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं असेल? दुर्गादेवी जगदाळे, परत आमच्या फलटणच्या सभापती भोसले, काहीतरी शिवांजली भोसले, आमच्या कोल्हापूरच्या महाराणी, कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम, आमच्या साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आमदार महेश शिंदेच्या सुविद्य पत्नी डॉक्टर शिंदे यांच्या बाबतीमध्ये, यांच्या जातीच्या बाबतीमध्ये कोणता सामाजिक दुजाभाव महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये झाला असेल? त्यांनी कोणती जात दाखवली असेल, कोणता व्यवसाय दाखवला असेल, त्यांच्या कोणत्या पिढीला सामाजिक दुय्यम वागणूक, हीन दर्जाची वागणूक मिळाली असेल, म्हणून या लोकांनी ओबीसीचे दाखले काढले, म्हणून या लोकांनी ओबीसीच्या जागेवरती दाखले काढून बेकायदा ताबा मारण्याचं काम केलं असेल. मुख्यमंत्री महोदय, देताय तुम्ही उत्तर आम्हाला या गोष्टींचं? मुख्यमंत्री महोदय, देताय का या प्रश्नांची उत्तर आम्हाला? ओबीसीचं आरक्षण तुम्ही संपवलंय, ही ओबीसींची भावना आहे. खूप काही गोष्टी आहेत बोलता येण्यासारख्या. 100 आम्ही सभा घेतोय महाराष्ट्रामधल्या, छोट्या मोठ्या. आम्ही गावकुसामध्ये, गावगाड्यामध्ये जातो आहोत. मंत्रिमंडळ सब कमिटीचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, तुम्ही सब कमिटीच्या आम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत तुमच्या समोर, ते प्रश्न तुम्ही निर्गमित केलेले आहेत किंवा त्या विभागाला तुम्ही तसे निर्देश दिलेले आहेत. तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्त जात समूहांच्या वेगवेगळ्या जातीच्या महापुरुषांच्या नावानं तुम्ही महामंडळांची घोषणा केली. त्या महामंडळांचे अध्यक्ष कुठे आहेत? त्या महामंडळांना कार्यालय भेटली का? त्या महामंडळांना तुमच्या बजेटमध्ये
बजेट भेटलं का? एखादा सचिव भेटला का? एखादा शिपाई भेटला का? आणि मग जर ते भेटले नसतील तर या बांधवांना कसा तुम्ही न्याय देणार आहात? म्हणजे चुनावी जुमला होता तुमचा. ओबीसीचं मतदान हवं होतं तुम्हाला. सत्तेपर्यंत जायला तुम्हाला आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरची लोक आठवतात. निवडणुका लागल्या की ओबीसी सेलचे प्रमुख तुम्हाला आठवतात. कोण आहे भाजपचा ओबीसीचा सेल प्रमुख? काय आहे त्याची ओबीसी बद्दलची भूमिका? कोण आहे काँग्रेसचा ओबीसी सेलचा प्रमुख? आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेले, ओबीसी सेलचे प्रमुख. अरे लाज तुम्हाला त्या पदावरती. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत असताना तुम्ही ओबीसी सेलच्या प्रमुख पदावर काम करताय, नगरसेवक म्हणून निवडून जाताय. पुण्यामधलं, पिंपरी चिंचवड मधलं, कॉर्पोरेशन मधलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. कुठल्या भाषेत सांगायचं? कुठं आहे संविधान? कुठं आहे गावगाड्यातली छोटे छोटे घटक ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला, ज्यांनी जातीत जन्म घेतल्या कारणानं त्यांना या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये त्यांचा कास्टवाईज सेन्सस करा म्हणून सांगितलं. नाही, अरे 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी कास्टवाईज सेन्सस केला. पण या मातीमधल्या लोकांनी ज्या लोकांवरती अन्याय केला, ज्याला गावगाड्याच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला नाही, त्या माणसांना न्याय देण्यासाठी ही माणसं पुढे येत नाहीत. मग जरांगे सारखं टिनपाट टंबऱ्याळ उठतं आणि काय म्हणतं ते की ह्या ओबीसी मध्ये ज्या जाती टाकल्या 94ला त्यांचा कुठला सर्वे केला? काय म्हणतो ते? त्यांचा कुठला सर्वे केला? ओबीसींचा कुठला सर्वे केला? अरे त्या टिनपाट टंबऱ्याळ माणसाला सांगा, ओबीसींचा सर्वे करायची आवश्यकता नाही. या महाराष्ट्राच्या, या भारत देशाच्या गावगाड्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये नाभिकाला कोणत्या दुजाभावाला सामोरं जावं लागलं? परटाला कुठल्या दुजाभावाला सामोरं जावं लागलं? पारद्याला कुठल्या दुजाभावाला सामोरं जावं लागलं? मेंढपाळाला मेंढ्याचे कळप घेऊन जात येत असताना त्याला कुठल्या दुजाभावाला सामोरं जावं लागलं? त्या जातीमध्ये जन्म घेतला म्हणून बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, वडार या माणसांना कुठल्या सोशल डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागलं? माझ्या भारताचं संविधान ज्या समाज रचनेमध्ये वेगवेगळ्या जात समूहांनी वेगवेगळ्या जात समूहावरती सामाजिक दुजाभाव केला, अन्याय केला, त्यांना हीन लेखलं, हीन दर्जाची वागणूक दिली, त्या जातीमध्ये जन्म घेतले म्हणून त्या जाती ओबीसी मध्ये आल्या, विजयंती अ ब क ड मध्ये आल्या. काय करणार व या खोलचट खोळप्याला? बुजगावणं असतं ना, पाखरं हाकायला लावलेलं, तशा पद्धतीचं हे खोलचट. काय बोलावं आम्ही? किती दिवस आम्ही या महाराष्ट्रामध्ये, किती दिवस आम्ही संविधानाची भाषा बोलायची? किती दिवस आम्ही लोकशाही मधली योग्य ती भाषा बोलायची? ऐकायला तयार नाही. 8-15 दिवस गेलं, महिना 2 महिने गेलं की मी उपोषणाला बसणार. अरे त्या उपोषण नावाच्या लोकशाही मधल्या सर्वात सामर्थ्यवान वेपन्सचा, सामर्थ्यवान आंदोलनाचा अरे उपोषण कुणी केलं? विनोबा भावेनी केलं. अरे उपोषण कुणी केलं? महात्मा गांधींनी केलं. ह्याला लोकशाहीची चाड नाही. ह्याला आरक्षण कुणाला दिलं जातं? गावगाड्यातल्या दीनदलिताची, गावगाड्यातल्या ओबीसीची चाड नाही. बर, ह्याची जात ओबीसी मध्ये सामील झाल्यानंतर ओबीसीचं झोपडं कसं उद्ध्वस्त होणार आहे यावर या महाराष्ट्रातला एकही नेता, एकही मंत्री, एकही ओबीसीचा नेता बोलायला तयार नाही. तो लाड नावाचा हरामखोर आमदार, तोंडात शिवी येते माझ्या, मी जबाबदारीने शिवी देतोय. हरामखोर आहे तो, त्याचा उद्योग उभा केलाय. तो आमच्या या सगळ्या लोकांची हरामी खाऊन देणं तो उद्योग उभा केलाय. तो काय म्हणतो की मनोज दादानं हत्ती अख्खा गेलाय आणि शिपूट राहिलाय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण सगळं संपलंय, आता शिपूट राहिलाय, तो शेपूट काढायला मी आलोय. म्हणजे तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलायस? भाजपनं तुला यासाठी पाठवलं? परत म्हणतो मी माझा समाज म्हणून आलो. पहिला आमदारकीचा राजीनामा देन, तुझी काय अक्कल पाजळायची? तू पण बस उपोषणाला. अडवलं तुला कुणी? हे वास्तव आहे. 60% ओबीसींचं हे वास्तव आहे. ओबीसींच्या पोरांना कळतंय इथली न्याय व्यवस्था सुद्धा सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दीनदलितांच्या बाबतीत, ओबीसींच्या बाबतीत बेकायदेशीररित्या वक्तव्य करतंय.
न्यायालय सुद्धा, अरे जनता सार्वभौम आहे, आम्हाला बोलायचा अधिकार आहे. सन्माननीय चांगल्या न्यायाधीशांचा रिस्पेक्ट करून बोलतो. म्हणे ओबीसी मध्ये जन्माला आला नोकरदार असेल तर त्याच्या पोराला कशाला आरक्षण? या प्रश्नावरती स्वतंत्र 1 तासाची डिबेट होऊ शकते. मी आता तुमच्यासमोर तुमचा वेळ घेणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे उपोषण न करता ओबीसी समाज जनजागृतीचा मार्ग स्वीकारणार असल्याचे सांगत आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींच्या 100 जाहीर सभा घेण्यात येतील अशी घोषणा हाके यांनी केली. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास जनता सत्ताधाऱ्यांना घरी बसवेल असा इशाराही त्यांनी दिला.